नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाशिक अकॅडमी चॅनल में आपलं स्वागत आहे। आजचा जो आपला विषय तो जॉबशी रिलेटेड आहे। होतं काय की अनेक विद्यार्थी वर्षानुवर्ष खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतायत, परंतु काही विद्यार्थी 1-2 मार्कांनी 5-6 मार्कांनी त्यांची पोस्ट राहून जाते। तर इथे कुठेतरी अपयशाचं कारण मिसमॅनेजमेंट किंवा आपण कुठल्या तरी एका पोस्टवरच अवलंबून राहणं, इतर सरकारी नोकऱ्या किंवा तिथं काय कॉम्पिटिशन आहे त्याची माहिती नसणं। होतं काय की जेव्हा पोलीस भरती येते, तलाठी भरती येते, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात। तर अशा सिच्युएशनला आपण अशा भरत्यांवर ट्राय केला पाहिजे की ज्या ठिकाणी कमी स्पर्धा असेल आणि सिलेक्शनचे चान्सेस आपले जास्त असतील। तर अशा ठिकाणी जर आपण प्रयत्न केला तर आपलं लवकर सिलेक्शन होईल। बरेच विद्यार्थी पूर्ण वर्षभर फक्त पोलीस भरतीची वाट पाहतात आणि पोलीस भरतीचीच तयारी करतात, पण त्याच्यासाठी किंवा त्याच्यापेक्षा ज्या बेस्ट भरत्या ज्या आहेत की ज्यांची सॅलरी पोलीस भरतीपेक्षा पण जास्त आहे, फॅसिलिटीज पोलीस भरतीपेक्षा जास्त आहेत, तर अशा भरत्या पण आपण त्या ठिकाणी ट्राय केल्या पाहिजे। कमीत कमी आपण वर्षभरातून 10 फॉर्म भरले पाहिजे, 10 परीक्षा दिल्या पाहिजे, तेव्हा जाऊन आपलं कुठेतरी सिलेक्शन होतं। आणि सगळ्या भरत्यांना सिलेबस सारखा असतो, गणित आहे, मराठी आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, चालू घडामोडी, तर तुम्हाला काही त्याच्यासाठी वेगळा अभ्यास करायचा नाही। तर आज आपण त्या भरत्यांबद्दल इथं माहिती घेणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला दिसते BARC TAPS NPCIL। तर BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ज्यावर 10वी 12वी आणि पदवीवर भरत्या या ठिकाणी निघत असतात। त्याच्यानंतर TAPS तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन आणि NPCIL न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड। तर हे जे 3 पद जे आहेत, हे 3 पद सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे। कोणती भरती आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे। आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांना, बऱ्याच क्लासवाल्यांना देखील BARC काय आहे, TAPS काय आहे, NPCIL काय आहे हे माहीत नसतं, आणि म्हणून ते कधी त्यांच्या विद्यार्थ्यांना सजेस्ट नाही करत की ह्या पण जागा आल्या आहेत। वर्षभरात प्रत्येक डिपार्टमेंटच्या 2-2 जागा आहेत आणि ह्या वर्षी 17,000 प्लस वॅकन्सी यामध्ये आहेत। आता यामध्ये ह्या ज्या वॅकन्सी ज्या आहेत त्यांच्या वेबसाईट असतात, तर त्या वेबसाईटला जाऊन आपल्याला ते चेक करावं लागतं। यांच्या ज्या वॅकन्सी आहे त्या तुम्हाला ना NMKला ना माझी नोकरीला कुठंच बघायला भेटणार नाही, तर प्रॉपर यांच्याच वेबसाईटला आपल्याला व्हिजिट द्यावी लागते। याच्या वेबसाईट मी माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकून ठेवेल, तर ज्याही विद्यार्थ्यांना व्हिजिट द्यायची असेल ते तिथं व्हिजिट देऊ शकतात। आता जॉब एवढा बेस्ट आहे, फॅसिलिटी एवढ्या चांगल्या आहेत, तर नक्कीच आपण या ठिकाणी ट्राय करायला हवं। आता इथं का ट्राय करावा, तर इतर डिपार्टमेंटपेक्षा स्पर्धा कमी असते। ज्या ठिकाणी एका जिल्ह्याला पोलीस भरतीला 1.5-1.5, 2-2 लाख विद्यार्थी राहतात, तेच या ठिकाणी 400-500 जागांसाठी मोजून फॉर्म 1700-1800 फॉर्म येतात, कधी कधी तर 1000-1200 फॉर्म येतात। म्हणजे जर आपण तिथं गुणोत्तर प्रमाणानुसार जर रेशो बघितला तर पोलीस भरतीला एका पदासाठी कमीत कमी 100 लोकांसोबत कॉम्पिटिशन राहते। तेच जर आपण इथं बघितलं तर इथं एका पदासाठी 3 लोकांची कॉम्पिटिशन राहू शकते, कारण की फॉर्म कमी आलेले असतात। दुसरी गोष्ट, भरपूर सुविधा असतात या पदांसाठी। सेंट्रल गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर 7वं वेतन आयोग लागू होतं, तर मेडिकल फॅसिलिटी चांगली आहे। तुमच्या परिवारासाठी संपूर्ण मेडिकल सुविधा असते, जसं आर्मीवाल्यांना राहते। त्याच्यानंतर मुलांसाठी मोफत शिक्षण असतं। त्याच्यानंतर स्वतःचे घर ते प्रोव्हाइड करतात, म्हणजे जर तुमचं BARC TAPS NPCIL कुठेही सिलेक्शन झालं तर फर्स्ट डे पासून तुम्हाला तुमचं स्वतःचं क्वार्टर राहणार आहे, आणि एकदम पॉश कॉलनी असते, हाय प्रोफाईल एरिया असतो, अशा ठिकाणी तुम्हाला घर दिलं जाईल राहण्यासाठी। एवढ्या सुविधा इथं चांगल्या असतात। अजून दुसरी गोष्ट काय, समजा पोलीस भरतीचं आपण जर सॅलरी बघितलं ट्रेनिंग पिरियडमध्ये, तर जास्तीत जास्त 25,000 आपण कन्सिडर केलं। तेच जर तुम्ही BARC TAPS NPCIL ची जर सॅलरी बघितली तर मिनिमम सॅलरी 45,000 ते 50,000 पर्यंत मिनिमम सॅलरी यांची। तर एवढी बेस्ट फॅसिलिटी, त्याच्यानंतर सॅलरी चांगली, त्याच्यानंतर इतर डिपार्टमेंटपेक्षा पेमेंट तर जास्त आहेच आहे, सिलेक्शनची शक्यता पण या ठिकाणी जास्तच आहे। त्याच्यानंतर भरपूर रिक्त जागा असतात आणि त्यामुळे इथं होण्याचे चान्सेस जास्त असतात। यावर ठिकाणी खास करून ITI वाल्यांचं तर विचारूच नका, त्यांचं सिलेक्शन तर 100%। बघा होतं काय की BARCचं जनरली मुलांसाठीचं मेरिट कमी फॉर्म आल्यामुळे काय होतंय की 100 पैकी समजून घ्या 35 ते 40 मार्काला यांचं मेरिट लागतं, 35 ते 40 मार्काला।
10वी 12वी पदवी बेसवर पण यांच्या भरत्या राहतात. ते जर ITI वाल्यांचं जर बघितलं तर आता मागच्या वर्षीचं जर तुम्ही BRCचं मेरिट बघितलं तर ITI वाल्यांचं 100 पैकी 22 मार्काला OBCचं मेरिट लागलेलं आहे, जे की एवढे मार्क घेणं एकदम इझी आहे. कारण की ITI वाल्यांचं वेगळं मेरिट लागतं आणि ज्यांनी 12वी बेसवर किंवा 10वी बेसवर फॉर्म भरलाय त्यांचं वेगळं मेरिट लागतं. तर होतं काय की तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघितलेलं आहे की असे डिपार्टमेंट येते की तो वॅकन्सी जास्त, पगार जास्त, 45-50 हजार पगार, मेडिकल सुविधा, इन फ्युचरमध्ये तुमच्या मुलाबाळांना एज्युकेशनची फॅसिलिटी, राहायला घर आणि सिलेक्शनचे चान्सेस पण जास्त. वेगळा काही अभ्यास करायचा नाही, जो अभ्यास आपण पोलीस भरतीला करतोय तोच अभ्यास करायचा आहे. तरी पोरं म्हणतात सर पोलीस भरतीच. अरे बाबा तू 4 वर्षापासून 5 वर्षापासून थकतोय का? कारण की तू वर्षभरात एकच भरतीची वाट पाहतो. तर वर्षभरात होणाऱ्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे, तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या डिपार्टमेंटबद्दल जर अजून माहिती हवी असेल तर 99 70 65 03 63 या नंबरला संपर्क करा आणि त्वरित एक्झामची तयारी करायला सुरुवात करा. जय हिंद, जय भारत.